निश हे तुला कुठून भेटले की कॉमेडी करायची आहे, ह्या व्हिडिओज कॉमेडीच्याच टाकायचे आहेत मला, हे कसं काही तुला वाटलं करायला पाहिजे? ती माझी रिअल पर्सनॅलिटीच आहे. अच्छा, हा म्हणजे आता एवढी सिरियस झालीस बॉयफ्रेंडला घेऊन? म्हणजे हा. ती एक वेगळी साईड झाली. ती साईड पण माझी आहे इन्स्टावरती. माझं इमोशनल कॉन्टेंट असतं, माझं रिलेटेबल कॉन्टेंट असतं. जर आपण कॉमेडी कॉन्टेंटची बात करतोय, सो माझं असं आहे की माझ्या लाईफमध्ये कमी लोक आहेत आणि जेवढ्या लोक आहेत ना तेवढ्या लोकांमध्ये मी तशीच राहते. अपने को अगर कोई चीज नहीं करना है तो छोड़ दो सच में. हाँ, मैं तो म्हणजे यही बोलता हूँ. माझं तर असं मला असं झालं ना की भाई का करायचंय मला हे माझं हे आहेच हा नाही. इंटरेस्ट पण नाही. हा इंटरेस्ट नाही, जस्ट बिकॉज पैसे कमवायचे म्हणून मी करते. बट मी आता एक गोष्ट असं करते की मला जी गोष्ट आवडते ती मी करते आणि त्यातून जर मला पैसा भेटतोय तर मग मी का जी मला जी गोष्ट आवडत नाही ती करून मी पैसा कमवू. आणि मी एक अशा सराउंडिंग मध्ये राहते ना, लाईक अशा प्लेस मध्ये जिथे लोक खूप असं जज करतात. गावाचे. हा गाव एरिया, प्रॉपर गाव एरिया. की समज आता आपण असं नॉर्मली जरी ॲज अ फ्रेंड जरी बोलतोय, तुझ्याशी मी बोलते रस्त्यावर उभी राहून, तर म्हणजे मी कॅरेक्टरलेस, मी कॅरेक्टरलेस आणि तू माझा बॉयफ्रेंड. मग तू तेवढे इमोशन वगैरे कसं काय कंट्रोल करतेस? काय नाही, बस रूम मध्ये लॉक करून घ्यायचं, रडायचं, शांत व्हायचं. किती वेळ रडायचं? आणि दरवाजा ओपन झाला की नॉर्मल जशी मी पहिल्या आतमध्ये जाताना होती ना तसंच बाहेर यायचं. असं रॉकास्ट विथ राव मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जी गेस्ट आली आहे ती मोस्टली म्हणजे खूप रिलेटेबल असा कॉन्टेंट बनवते. म्हणजे ज्या लोकांना तुम्हाला शिवाय द्यायच्या आहेत पण तुम्ही असं डायरेक्ट देऊ नाही शकत भाई, त्यांच्यासाठी हे तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देते. तो व्हिडिओ तुम्ही त्यांना पाठवा म्हणजे ते समजून जातील, बरोबर ना? हो. आणि परत ते कॉमेडीचे व्हिडिओज बनवते आणि तिच्या इंस्टाग्रामवर पण एक खूप चांगला असा फॅन बेस आहे. तिच्या खूप साऱ्या रील मिलियन्समध्ये गेल्या आहेत, ते लोकांना खूप आवडते, मला पण आवडते. तर मी वेलकम करतो सुची. हाय, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. हा, ही पनवेलला राहते, मुंबई पनवेल. असं सांगायचं नसतं. नाही सांगायचं असतं, लोकांना माहिती पाहिजे. अरे भाई पनवेलवाली मुलगी जाऊन तिकडे बसते पॉडकास्ट मध्ये आणि आम्ही बँड्रामध्ये राहून नाही बसत. मग असं आहे ते. मग कसं वाटतंय तुला आता? खूप छान वाटतंय मला येऊन. म्हणजे माझ्या लाईफचा फर्स्ट पॉडकास्ट आहे, तोही मी तुझ्यासोबत करते. सो ते अजून स्पेशल फील करते कारण तू माझा चांगला फ्रेंड झालाय. अरे हा, आणि जेवण पण झालंय आपलं. पोट भरून जेवण झालंय, सो आता एनर्जी आली थोडीशी. हा ना, ठीक आहे. आणि तू कॉमेडीवर व्हिडिओ बनवायचे कसं काय, म्हणजे निश कशी काय शोधलीस की याच्यावर व्हिडिओ बनवला तर जास्त चालतील? ओके, अशी मला निश ना मला पर्सनली नाही सुचली. म्हणजे आहे थोडंसं बॉन्ड काइंड ऑफ थिंग पर्सनल. सो त्यांनी मला सजेस्ट केलं की त्यांनी म्हणजे त्याने की जास्त आहेत, 2-3 आहेत? सिंगल पर्सन. अच्छा. सो त्याने मला सजेस्ट केलं की तू असं असं कर, बिकॉज मी स्टार्टिंगला ना सगळं असं म्हणजे लिपसिंग वाला कॉन्टेंट म्हण किंवा असं कॅप्शन्स वाला कॉन्टेंट ते बनवायची. सो ही वॉज लाईक की तुझे एवढे फॉलोअर्स आहेत तर तू त्याचं काहीतरी युटिलायझेशन कर. सो मग त्यांनी मला सजेस्ट केलं. मग आय वॉज लाईक, एक दिवस मी अशीच बसली होती, म्हटलं चला ट्राय करून बघूया. मग मी लिहिलं आणि नंतर मग ट्राय केलं आणि मग ती चांगली गेली. सो मग मला अजून थोडं कॉन्फिडन्स सुद्धा आला आणि त्यांनी पण मला परत मोटिवेट केलं की नाही कर कर कर, चांगलं आहे, जात आहे, लोकांना आवडतंय. सो की ठीक आहे चालेल करते. माझ्या एकट्याचा डोका का खातेस, लोकांच्या पण डोका का? असं काही मी त्याचं डोकं नाही खायचं. अरे तो वैतागला असेल की बाई हे काही करत नाही इंस्टाग्रामवर, माझ्या डोकं खाते रात्र दुपार, हे कमीत कमी लिहून कॉन्टेंट बनवत, तेवढा वेळ मी आराम करीन. असं नाही, असं काही नाही. अरे ते तुला असं वाटतं? मला पुश करायचं होतं ना, मला सक्सेस होताना बघायचं होतं काही लोकांना. अच्छा. हा, बट मग तो पण कॉन्टेंट क्रिएटर आहे? हे नाही सांगू शकत ना मी. अच्छा, ठीक आहे. गपचूप सांगेल तुला. गपचूप सांग की कसं सांग, पण मी तर नाराज झालो यार खूप. नाही, जसं तू विचार करते तसं काही नाहीये. अच्छा, बल्कि नाही, ज्या पर्सनने मला हे सजेस्ट केलंय ना या फील्ड मध्ये, कॉन्टेंट क्रिएशनच्या फील्ड मध्ये, ती पर्सन आता माझ्या लाईफ मध्ये नाहीये. काय बात करतेस? म्हणजे नाहीये असं बोलू शकतोस. म्हणजे आहे की कम्प्लिटली नाहीये? म्हणजे आहे, प्रेझेन्स आहे. म्हणजे आधी जसा होता तसा नाहीये? असं बोलू. आता त्याला दुसरी चांगली भेटली असेल. अरे काय माहिती, असू शकतं. मग विचारच नाही तू त्याला हे? असंच.
एकदम सिरियस झाली सर, कॉमेडीचे व्हिडिओ बनवतेस तू. हा मग. तुम्हाला प्रश्नच कसे विचारतोय, सांगायला तर हवं ना. अरे मेन तर तेच आहे, आपण जे दिसतो ना म्हणजे सोशल मीडियात. मला पर्सनली ते क्रेडिट द्यायला आवडेल की मला ह्याच्यामध्ये असं पुश केलं. आता हे सॉफ्ट कॉर्नर आहे, सॉफ्ट कॉर्नर, सॉफ्ट कॉर्नर. हा, त्याच्यासाठी आहेच. अबे फेक त्याला उचलून, असं काय पॉडकास्ट येऊ दे, किती लाईन लावून देतो तुला पुरे एकदम. हा असं नाही रे, बट वाटतं ना थोडं. नाही काय नाही वाटत. का वाटते? मी आज भाई तुझा ब्रेकअप, परमानंट ब्रेकअप ब्रेकअप असं बोलू नको. ब्रेकअप आमचं काय, त्याला विसरायचं का? रिलेशनशिप नव्हतं, म्हणजे असं काय आमचं समजून घेणारा, कमिटमेंट्स नव्हत्या, समजून घेणारा होता. म्हणजे तुझं म्हणणं त्याला लोकांच्या पेक्षा लवकर समजायचं. बस झालं ना, आता आपण टॉपिक बंद करूया. विसरायचं आहे का सांग? आपण एका दिवसात 24 आवर्स मध्ये कुणाला पण किती मोठा हे असू द्या रिलेशन आपण विसरवतो. तसं असंच बरं, जसं मी विसरलो. मला गरज लागली तर नक्की कळेल. बिलकुल बिलकुल. बाकी असं तर काय आहे ना. हा ना. अरे पण कसं असतं माहिती, वॉज जस्ट गुड फ्रेंड ऑफ माइन अँड ते चांगली गोष्ट आहे ना. बट लग्नाचा प्रश्नच येत नाही ना, मूव्ह ऑन करायचा प्रश्न येत ना, बिकॉज ही वॉज जस्ट माय गुड फ्रेंड. अच्छा, ओके ओके. अरे आपण पॉडकास्ट समोर घेऊ काय? म्हणजे समोर नेऊ ना पॉडकास्ट आपण. काय तुझ्या बॉयफ्रेंड बद्दल सांगत बसलीस? मी अय्या म्हणजे गुड फ्रेंड बद्दल सांगत बसलीस. मी सांगते. हा सोड, फेक त्याला तिकडे. फेक लाईफ मधनं फेकून दे बाहेर. ठीक आहे, ते नंतर बघू. तर कधी स्टार्ट केलेलंस मेनली येतो कॉन्टेंट क्रिएशन? मी केलं लॉकडाऊन मध्ये. अच्छा. हा, लॉकडाऊन मध्ये आफ्टर माय 10th झाली एज माहित पडली. हा. मी एका केक शॉप मध्ये जॉब करायचे. सो तिकडे माझ्याकडे काय पहिलं फोन वगैरे नव्हता, सेकंड हँड फोन, दादाचा फोन वापरायचे मी. त्यानंतर मग केक शॉप मध्ये माझ्यासोबत एक पोरगा होता कामाला, त्याच्याकडे आयफोन होता, त्याने आयफोन घेतलेला. सो त्याचा फोन घेऊन मी केक शॉप मध्येच व्हिडिओ बनवायची, लिपसिंग वाला. मराठी कॉन्टेंट, आगरी कोळी कॉन्टेंट, त्या वे मध्ये. सो मग तिकडनं स्टार्ट झालं माझं बनवायचं कॉन्टेंट. आणि मग नंतर मग हळूहळू मग नंतर तो मी जॉब सोडून दिला, जॉब चेंज केला. त्यानंतर मग मी 9 to 5 वाला कंटिन्यू केला. सो त्यामुळे मला कधीच टाइम मिळाला नाही पुढे कंटिन्यू करण्यासाठी. मग मी परत स्टॉप करून टाकलं. म्हणजे माझे पहिले फॉलोअर्स बघायला गेलं असं तर 78K होते. बट जस्ट बिकॉज माझं 1 ते 1.5 वर्ष गॅप पडला, त्यामुळे मग सगळे ते ड्रॉप झाले. अच्छा. नंतर मग परत मी तेव्हा तर मी हे कॉन्टेंट क्रिएटर काय असतं किंवा काय म्हणजे काय करतात हे लोक, ते मला काहीच नॉलेज नव्हतं. मग नंतर मी एक पार्टी अटेंड केली, तिकडे माझी सर्वांची ओळख झाली. मग तेव्हापासून मी ह्या फील्डमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह झाली कॉन्टेंट क्रिएशन मध्ये. असं की अजून रील्स बनवायला पाहिजे, अजून व्हिडिओ बनवायला पाहिजे. म्हणजे रील्स नाही, रील्स तर मला असं वाटतं की लिपसिंगचे रील्स बनवून काहीच फायदा नाही, कारण लोक आयडेंटिफाय करतात बट त्या वे ओळख नाही बनत एक आपली. नाही, ओळख बनते त्यांनी की हा समजतं लोकांना की ही व्हिडिओ बनवते, रील्स बनवते. सो आय वॉज नेव्हर वॉन्टिंग दॅट रील्स बनवते वाला टॅग. पण आता मी कॉन्टेंट मध्ये शिफ्ट करायचं, थोडंसं प्रोफेशनल काइंड ऑफ. कधी शिफ्ट केलीस कॉन्टेंट क्रिएशन मध्ये? एक रील स्टार वरून. आप कैसे बने रील स्टार से एक कंटेंट क्रिएटर? ऐसा आएगा असं दिवाळीपासून. दिवाळीत दिवे लावलीस? कॉन्टेंटचे दिवे लावले. कॉन्टेंटचे दिवे लावलीस. कोणती दिवाळी होती म्हणजे? ही वाली रिसेंट. ही आता गेली ती? लवकर आलीस मग तू पॉडकास्ट मध्ये? हो, नव्हते यायला पाहिजे का? नाही यायला पाहिजे ना असं. ग्रेटफुल. याच्यावर जोक नाही रे. ग्रेटफुल म्हणजे आम्ही त्यांनाच बोलवतो ना ज्यांची स्टोरी इन्स्पायरिंग असते. आता मला माहित पण नव्हतं तू केक शॉप मध्ये जॉब केलं म्हणून. का पण अशी गरज पडली 10th नंतर तुला जॉब करायची? असं म्हणजे गरज असं नाही, मला असं होतं की आता 10th झालंय, सो पॅरेंट्सच्या पैशांवरती नाही राहायचं. अच्छा. हा, म्हणजे त्यांना म्हणजे मला असं झालं की माझ्या पप्पांनी आता मला एवढं शिकवलंय, आता 10th पण खूप जास्त क्वालिफिकेशन आहे माझ्या हिशोबाने. 10th नाही म्हणजे 10th झाले, सो तिथून आपण मॅच्युअर झालो, ती एज आपली. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण कमवू शकतो, एवढी तर आपल्यामध्ये ॲबिलिटी असते. सो मग मी विचार केला की आता मी पप्पांना माझ्या पैशाने हे करणार असं. सो मग त्यानंतर मग छोटे करून जॉब केला. आणि मला असं होतं की मला पण फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं. सो दिस इज द राईट स्टेज टू टेक दॅट स्टेप असं. पण एवढी अक्कल इन द सेन्स की एवढी मॅच्युरिटी कशी काय आली त्या एज मध्ये? म्हणजे 10th म्हणजे 15-16. हा, मग का असं वाटलं पण की आता रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे, किंवा कुठली काय परिस्थिती एक्झॅक्टली सांग ना. काय नाही, आता तेवढं तर सांगूनच दिली आहे
केक शॉप मध्ये जॉब करत होते? हा म्हणजे असं परिस्थिती असं नाही बोलता येणार. सो म्हणजे पहिले जसं होतं ना आमचं फायनान्शियली कंडिशन चांगली होती. सो होती. होती मग आणि त्याच्यानंतर मग पप्पांचा बिझनेसमध्ये वगैरे लॉस झाला. त्यानंतर मग थोडंसं डाऊनफॉल झाले, फुटला. अप्स अँड डाऊन्स चालू झाले. सो मला ते नव्हतं हे होत. मी ते अडॅप्ट नव्हती करू शकत की एवढा ड्रास्टिक चेंज कसा अडॅप्ट करायचा. म्हणजे मी असं नाही का पहिले असं बोलतात की खूप फॅशनेबल असं खूप अशी रिच लाईफस्टाईल जगली. सो मला ते सिच्युएशन मला नव्हती, मला स्वतःवर पण नव्हती बघवत आणि फादरवरती किंवा माझ्या भावावरती पण नव्हती बघवत. सो मग त्यामुळे आणि 6th स्टँडर्ड पासूनच मी सर्व घरातलं म्हण किंवा बाहेरचं म्हण सगळं थोडंफार करून मी करते अरेंज. सो त्यामुळेच असं बाकी असं पर्सनल काय आहे नाही. अच्छा, म्हणजे तेवढे खर्च एकदम वाढले होते ना, सडनली ते कमी करावे लागतात. लॉकडाऊन म्हणजे माझं असं होतं की फक्त थोडं फायनान्शियली म्हणजे ते कोरोनामुळे झालं काय ते बिझनेसचं? नाही त्याच्या अगोदरच झालं होतं. सो ते होते थोडेसे पप्पांचे प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे झालं होतं ते. ओके. बाकी असं काही नाही. आता व्यवस्थित सगळं? आता कॉन्टेंट क्रिएटर आहे म्हणा मी. आता काय पैसाच घ्यायचा लोकांकडून. आता म्हणजे मी कॉन्टेंट क्रिएटर आहे, माझा भाऊ क्रिकेटर आहे. सो दोघं मिळून क्रिकेटर आहे? क्रिकेटर तो कुठे क्रिकेट खेळतो? खेळतो. ग्रामीण क्रिकेट असतं अच्छा. किंवा मग असं बाहेर पण असतात. आता ते ऑप्शन पण होतात. त्याच्यामध्ये पण असतं. आगरी कोळी क्रिकेट संघ, नंतर रोहा धुरंधर असं काहीतरी असतं ना त्यांचे सेलिब्रिटी. आता तो रोह्याला पण जाऊन आला. परत आता पण तो पुण्यामध्ये आहे रिसेंटली. म्हणजे रील स्टारचे पण एक क्रिकेट भरवतात आता. म्हणजे मस्त आहे पण ते. आमची पण झाली होती, तुला माहिती क्रिएटर्स प्रीमियर लीग. खेळता येतं पण मला खेळायला चान्सच नव्हता मिळाला. बॅटिंगच नाही आली? नाही तसं नाही, म्हणजे माझी जी कॅप्टन होती सो ती खूप चांगली प्लेअर. इकडे रायगड साईडला झालं ते? नाही रे, आता इकडे झालं ना वडाळ्याला. अच्छा, क्रिएटर्सची प्रॉपर क्रिएटर लोकांची ती प्रीमियर लीग होती. असं नाही बोलाय रे. फक्त मुलींची होती का? नाही. अच्छा, मेरे को क्रिएटर ही नहीं समझ रहे. आधी झाली म्हणजे. ठीक है, मैं आईपीएल में जाऊंगा अगले साल. देखना ये पॉडकास्ट आएगा भाई. बंदा बोला था 1 साल पहले आईपीएल में, अगले साल आईपीएल में ही डायरेक्ट दिखूंगा मैं. देखना. अच्छी बात है ना, जाओगे तो? जा सकते हो? हाँ जा सकते हो ना, बाय गॉड्स ग्रेस जाओगे. पक्का? तुमको लगता है ऐसा? अभी आपको खेलते हुए देखा नहीं, बस बोल सकती हूँ मैं. अरे खेलने के लिए नहीं, वो जाते हैं ना अंटर फंटर 4-5 ऐसा टाइम पास करने, वैसे. मेरे को लगा खेलने के लिए बोल रहे हो. मैं क्यों खेल, उम्र मेरी. पण मराठीवरून हिंदीमध्ये शिफ्ट झालोय आता. अच्छा, हो, बॅक टू पवेलियन. तर सांग मग, काय सांगायचं मला? कॉन्टेंट क्रिएशनची तुझी जर्नी सांगितलीस की असं असं स्टार्ट केलं मी कोरोना नंतर. मी काय रील स्टारवर नाही कॉन्टेंट क्रिएशन कडे वळली. तर निश हे तुला कुठून भेटले की कॉमेडी करायची आहे, ह्या व्हिडिओज कॉमेडीच्याच टाकायचे आहेत मला, हे कसं काही तुला वाटलं करायला पाहिजे? असं वाटलं असं नाही, बट ती माझी रिअल पर्सनॅलिटीच आहे. अच्छा, म्हणजे एवढी सिरियस झालीस बॉयफ्रेंडला घेऊन? म्हणजे ती एक वेगळी साईड झाली आणि ती साईड पण माझी आहे इन्स्टावरती. माझं इमोशनल कॉन्टेंट असतं, माझं रिलेटेबल कॉन्टेंट असतं. जर आपण कॉमेडी कॉन्टेंटची बात करतोय, सो माझं असं आहे की माझ्या लाईफमध्ये कमी लोक आहेत आणि जेवढ्या लोक आहेत ना तेवढ्या लोकांमध्ये मी तशीच राहते. असंच काही बोल काही कर. जर मी कोणाला डेट करते तर भन कर त्याच्या मागे असं. सो मग मी ते असं विचार केलं की ठीक आहे ना, आपण जसं वागतो तसं मे बी दुसरे लोक पण वागत असतील. सो त्यांना रिलेट होतात त्या गोष्टी. सो ते शेअर करतात त्यांच्या बॉयफ्रेंड्सला, त्यांच्या गर्लफ्रेंड्सला, व्हॉट्सअपवर. टॅग्स पण करतात खूप सारे लोक. मी बघते याच्या गर्लफ्रेंडला टॅग करते, त्याच्या गर्लफ्रेंडला टॅग करते. सो त्यामधून मी असा विचार केला की मी कॉमेडी केलं पाहिजे, ज्याने की लोकांना हर्ट पण नाही व्हावं आणि चांगलं पण वाटावं आणि ज्याच्यापर्यंत रील जायची त्याच्यापर्यंत पण बरोबर जावं. म्हणजे तुझ्या बॉयफ्रेंडला आता पण सोडलं नाहीस तू? माझा बॉयफ्रेंड नाहीये म्हणजे जो बेस्ट फ्रेंड, क्लोज फ्रेंड, अंडर फ्रेंड, गुड फ्रेंड, जे पण काही असेल. तर किती फ्रेंड्सचं काय इम्पॉर्टंट आहे तुझ्या लाईफ मध्ये? माझ्या लाईफमध्ये बघ, सांगायचं गेलं ना तर खूप स्टार्टिंग पासून लाईक म्हणजे 4th स्टँडर्ड पासून माझ्या लाईफमध्ये 2 फ्रेंड्स आहेत माझ्या. त्या आता पण आहेत. असं आतापर्यंत त्याच माझ्या फ्रेंड्स आहेत. अपार्ट फ्रॉम देम असं कोणी माझं असं खूप मोठा फ्रेंड सर्कल नाही. म्हणजे मी ओळखते खूप लोकांना, बट माझे जे फ्रेंड्स असे जसे मला काय ट्रस्टेबल पर्सन
मला काही प्रॉब्लेम आहे किंवा काही असेल ट्रस्टवर्दी, सॉरी ट्रस्टेबल असं कुठला वर्ड नाही. ट्रस्टवरती, ट्रस्टवर्दी. हा तसं कोणी नाहीये माझ्या लाईफमध्ये. जर मला काही प्रॉब्लेम असेल किंवा मला कुठे जायचं जरी असेल, काय खायचंय प्यायचंय काहीही करायचंय, सो ते 2 लोक आहेत ज्यांच्या अराउंड मी असते. काही प्यायचे असेल तरी. अरे म्हणजे तू बोललीस ना खायचे प्यायचे, तर म्हटलं आता खायचे कशाला बोलू बरोबर. सो तेने मला म्हणजे जी पण माझ्या लाईफमध्ये आली सिच्युएशन व्हॉट्सएव्हर, त्या परीने मला खूप सपोर्ट केलाय प्रत्येक गोष्टीमध्ये, फायनान्शियली असो, इमोशनली असो, सर्व गोष्टींमध्ये. इमोशनली पण तू डाऊन होतेस? हो, खूप होते. कधी? मी खूप सेन्सिटिव्ह आहे तशी. जेवढी मी कॉमेडी वाटत नाही करते, पण. जेवढी मी ही म्हणजे करते. तू पर्सनल लाईफने डिफरंट आहे. हा, असं म्हणजे डिफरंट नाही, पण इमोशन तू नाही पडद्यावर दाखवत नाही मी. दाखवत. हा, जास्त नाही दाखवू पण नाही शकत ना, कारण की काच दाखवायचं लोकांना की आपण केवढे वीक आहोत किंवा आपण केवढे स्ट्रॉंग लोक आहोत. मजा घेतात. बरोबर. बट ऑब्विस लोकांना तेच हवंय आणि लोक तेच करायला बसलेत. हम्म. सो आहे माझं एक असं रडू रिअल. नको बाबा आता, रडू नको. नाही रडत रे. मग अख्खे डोळे भरले तुझे. रील आणि रिअल कॅरेक्टर खूप डिफरंट आहे. हा ना. हा, म्हणजे पण असं खरं असतं की जसं इन्स्टावरती किंवा जसं सोशल वरती लोक दाखवतात तसं पर्सनल लाईफ असतं त्यांचं नसतं ना. बऱ्याच वेळेस, मोस्टली असं. मग तिथे एवढे इमोशन वगैरे कसं काय कंट्रोल करतेस? काय नाही, बस रूम मध्ये लॉक करून घ्यायचं, रडायचं? रडायचं रडायचं रडायचं, शांत व्हायचं. किती वेळ रडायचं? आणि दरवाजा ओपन झाला की नॉर्मल जशी मी पहिल्या आतमध्ये जाताना होती ना तसंच बाहेर यायचं. असं अच्छा. की काहीच नाही झालं, कुठे काय झालंय, सगळं ठीक आहे असं. किती वेळ रडली आहेस तरी मॅक्झिमम असा? मी तुला सांगू, मी पूर्ण 24 आवर्स रडली. काय बात 24 करतेस? आवर्स. पाणी वगैरे मधावधात पित होतीस? म्हणजे तसं तर असं कंटिन्यू जेवण वगैरे करत होतीस? नाही, काही नाही, फक्त रडणं. काय झालं होतं असं? नाही सांगू शकत. सांग. नाही नाही सांग, हे आपण- नंतर आपण काढून टाकू. नाही पक्का मी तुला हे पाठवणार रॉ क्लिप, तेव्हा आपण काढून टाकू. तुझं सांग. नाही रे. हा, काढून टाकू ना. नाव नको घेऊ ना, नाव कशाला घेतेस? मम्मी पप्पाला माहित पडेल म्हणून असं वाटतं? असं काय नाही. आता मग बोल ना, नाव नको घेऊ. चोरांच्या नाव कशाला घ्यायचं? म्हणजे असं रिलेशनशिप असंच नाही, बट फॅमिली मधलंच आहे. म्हणजे जेव्हा माझ्या मम्मीची पण डेथ झाली होती आणि तेव्हा सर्व गोष्टी होत्या, सो त्या पॉइंटला होतं थोडंसं माझं डाऊनफॉल, की त्या सिच्युएशनला मी खूप असं नाही का बोलतात तेवढे शब्द पण नाही येत. नहीं, आई फील चलो नेक्स्ट इसमें जाते हैं हम. नेक्स्ट इस पे जाते हैं, तो इसलिए मैंने बोला कि अभी skip कितना करते पैसा लेते हो अभी आप? क्या ये सब बताने का नहीं नहीं रहता. नहीं मतलब ब्रांड कैसे रीच आउट करते हैं? ब्रँड्स तो एजन्सी के थ्रू ही रीच आउट करते हैं. म्हणजे स्टार्टिंगला मी जेव्हा रील्स बनायची तेव्हा तो मला 0 स्कोप होता, म्हणजे प्रमोशन्समध्ये और वॉट एव्हर. तर मला प्रमोशन्सचं काही नॉलेज सुद्धा नव्हतं तेव्हा, असं की प्रमोशन केल्यावरती पैसे मिळतात किंवा आपण इंस्टाग्रामवरती प्रमोशन पण करू शकतो. कॉन्टेंटमध्ये आले तेव्हा, त्याच्यानंतर मला प्रमोशन्स यायला लागले. त्यानंतर मी बरेच 2, 3, 4, 5 ब्रँड्स केलेत आतापर्यंत 4-5 महिन्यात. हा ना. मग पॉडकास्ट मध्ये आलीस ना, अशीच थोडी आली. आता मी अशीच फेमस होणार. नाही, चांगलं आहे, बट आता मी माझा जॉब वगैरे सोडून फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन करते. सो आय एम होपिंग की सर्व चांगलं जावं, खूप सारे ब्रँड्स प्रमोशन यावे. काय जॉब करत होतीस आता? मी बीपीओ सेक्टर मध्ये होती. बीपीओ कॉल सेंटर? अच्छा. ते क्लायंट्स वगैरे हँडल करायचे ते. मग सोडला तो जॉब? कधी, किती दिवस झाले त्याला? मला सोडून आता रिसेंटली सोडलंय मी, 1 महिना झालं. अरे काय बात करते, डायरेक्ट पॉडकास्ट मध्ये जॉब सोडून? एक म्हणजे लास्ट मंथच्या 20ला आमची लास्ट वर्किंग डे होता माझा. सो त्यानंतर मी जॉबच निघाला, ते पण मी नाईट शिफ्ट करायचे. अच्छा. हा, इंटरनॅशनल प्रोसेस. हाँ, तिकडची शिफ्ट ती असते. बट एक्चुअल में क्या है ना कि अपने को अगर कोई चीज नहीं करना है तो छोड़ दो सच में. मैं तो यही बोलता हूँ. माझं तर असं, मला असं झालं ना की भाई का करायचंय मला हे माझं हे आहेच नाही. इंटरेस्ट पण नाही. हा, इंटरेस्ट नाही, जस्ट बिकॉज पैसे कमवायचे म्हणून मी करते. बट मी आता एक गोष्ट असं करते की मला जी गोष्ट आवडते ती मी करते, आणि त्यातून जर मला पैसा भेटतोय तर मग मी का, जी मला जी गोष्ट आवडत नाही ती करून मी पैसा कमवू. बरोबर. हा, एक्झॅक्टली. आणि कन्सिस्टन्सी असली कुठल्या याच्यात असू दे, जर तुला इंटरेस्ट असेल तर तू त्याच्यात जास्त एफर्ट मारशील अजून, तर ऑब्व्हियसली यार ते भेटणारच आहे कधी ना कधी. आणि मी तर म्हणतो जॉब नाही भेटला कुठला किंवा नाही लागत आहे कुणाला जॉब, तर भाई असं काही नसतं. ते जेव्हा जी गोष्ट भेटायची तेव्हा भेटेल. जी गोष्ट जेव्हा भेटायची ती गोष्ट भेटतेच. आणि माझं तर म्हणणं, जॉबच्या मागे पळण्यापेक्षा
आपल्याला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीकडे जास्त फोकस द्या. कदाचित त्या गोष्टीमध्ये जास्त स्कोप आहे तुम्हाला. कोणाला बिझनेस आवडत असेल तर बिझनेस करा, कोणाला कोचिंग आवडत असेल कोचिंग कोचिंग करा. करा. सिंपल. चांगलंच आम्हाला आहे. कॉन्टेंट क्रिएशन आवडतं, आम्ही आम्ही कॉन्टेंट क्रिएशन करतो. मग आणि- कन्सिस्टन्सी पण मेन आहे, हा की ना? कोणती गोष्ट जर तुम्ही स्टार्टिंगला करताय त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस भेटेल किंवा नाही भेटेल. सो तिथे होप्स लूज नाही केल्या पाहिजे असं, आणि कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे पहिली गोष्ट तर. हा ना? असं ते बोलतात ना, स्लो अँड स्टडी विन्स द रेस. हा, कळशीत कळशी. आपला हे बनवतो ना तो इथला अहिल्यानगरच्या, तुझ्या याच्यावर नाही सौरभ मालोदे म्हणून. आले असेल बट मला नाव नाही माहिती. कळशीत कळशी. अरे किती फेमस त्याच्या रील झाल्या. कळशीत कळशी. हा, खूप फेमस झालाय तो. ठीक आहे, तू पण बनव त्याच्या याच्यावर रील. सॉरी. आता एका रील स्टार मध्ये आणि कॉन्टेंट क्रिएटर मध्ये मेनली काय डिफरन्स असतो? रील स्टार मध्ये बघ, रील स्टार मध्ये हे आहे की आपण जे दुसऱ्यांनी गाणे बनवलेले आहेत किंवा काही गाणंच म्हणू शकतोस तू, ते आहे त्याच्यावरती फक्त आपल्याला कॅमेऱ्यासमोर जायचंय, सॉन्ग प्ले करायचंय, ऍक्ट करायचंय, आपले एक्सप्रेशन दाखवायचे. सो दॅट इज ऑल्सो बिग टास्क, की प्रत्येक जणांना त्या सॉन्गच्या हिशोबाने एक्सप्रेशन नाही देत आहे. सो रील स्टार होणं काही चुकीची गोष्ट नाही, ती चांगलीच गोष्ट आहे. बट चॉईस, प्रेफरन्स असते. त्यांना पण बोलवतात ना गणपतीची आरती हे वगैरे, गरबा वगैरे असतो, त्यांना पण बोलवतात. बिकॉज लोकांना म्हणजे जे म्युझिक प्रोडक्शन असतं किंवा फिल्म प्रोडक्शन असतं, त्या लोकांना त्यांचे एक्सप्रेशन्स कळतात की कसे एक्सप्रेशन्स देतात ते लोक. सो त्याच्या हिशोबाने त्या लोकांना म्हणजे म्युझिक व्हिडिओ मध्ये कास्टिंग होते असं. आणि कॉन्टेंट क्रिएशन मध्ये असं असतं की आपल्याला आपली स्क्रिप्ट स्वतः लिहावी लागते. अच्छा. की आपल्याला थोडी मेहनत करावी लागते त्याच्यामध्ये. स्क्रिप्ट लिहा आणि त्यानंतर मग ते शूट करा, त्याचं एक्झिक्युशन कसं करायचंय ते चेक करा, डायरेक्शन कसं करायचंय ते चेक करा. त्याच्यामध्ये एडिटिंग करताना तुला कोणता साऊंड इफेक्ट टाकायचा जो इफेक्टफुल वाटेल, कोणतं गाणं टाकायचं जे इफेक्टफुल वाटेल, ते सगळं खूप दिमाग लावावा लागतो त्या गोष्टीमध्ये क्रिएशनला. हा, म्हणजे असं नाही की 15 सेकंदाची व्हिडिओ आणि मग असं की हा भाई काय नुसतं बनवलंय. त्याच्या मागे पण खूप असतं की भाई विचार करावा लागतो एका गोष्टीला घेऊन. सो खूप लॉंग लेंदी प्रोसेस आहे ती. सो आहे म्हणजे जे ब्रँड्स विचार करतात ना, की काय काय ब्रँड्स असे पण असं की 2000-3000 येऊन अप्रोच करणार की हमारा इतना बजेट है उतना बजेट है. सो काय काय लोक ती गोष्ट नाही घेत की चल नाही करणार मी प्रमोशन. रिझन हेच आहे की त्याच्या मागे खूप मेहनत आहे. हा, नाही करायला पाहिजे ना ते. बघ ते तुझ्या आयडियावर आले, तुला अप्रोच करतात म्हणजे ते तुला घेणारच भाई त्या याच्यासाठी. प्रोडक्ट असेल काय पण ऑब्विस आहे. हा, तर मागायचे जास्त पैसे, फक्त जे पॉडकास्ट साठी बोलतात त्यांना पैसे नाही मागायचे. असं सांगतोय मी. नाही माग मला, फक्त मी तुझा मित्र आहे म्हणून मला नको. बाकी ज्यांना माग भाई पैसे लूट डायरेक्ट. तर ते कॉन्टेंट क्रिएशन मध्ये एफर्ट्स जास्त आहेत म्हणून त्यांच्या मागे जे मागतात पैसे ते जास्त असतात असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. मे बी भरपूर लोक माझी रियालिटी आहे. फॅक्ट आपण नाही चेंज करू शकत की भाई एफर्ट्स ज्यादा पैसे ज्यादा. मग ते भले मग ज्यांचे फॉलोअर्स कमी असतील ना ते पण पैसे जास्तच घेतात, बिकॉज त्यांची पण ती मेहनतच आहे. काय काय कॉन्टेंट क्रिएटर असे असतात की त्यांचे फॉलोअर्स नसतात जास्त, म्हणजे 5,000 म्हण 6,000 म्हण, ते लोक पण जास्त चार्ज करतात. मग ते तेव्हा ब्रँडवाले हे पण मग हे नाही बघत की तुझे फॉलोअर्स किती आहेत काय आहेत. हल्ली सगळा गेम जो आहे ना इंस्टाग्रामचा, तो फॉलोअर्स वरती नाहीच आहे बिलकुल, रीच वरती आहे. कारण की तू बघ 1,000 फॉलोअर्स पण आहेत ना ज्यांचे, त्यांची रीच ना 10 मिलियन 11 मिलियन 12 मिलियन. माझा एक फ्रेंड आहे पर्सनली. सो त्याचे जेव्हा मी त्याला फॉलो केलं किंवा जेव्हा आमची ओळख झाली ना, तेव्हा त्याचे फॉलोअर्स खूप कमी होते आणि तेव्हा त्याची रीच म्हणजे 10K अंडरच होते त्याचे फॉलोअर्स, आणि त्याची रीच ना तेव्हा चांगली होती, 22 मिलियन 21 मिलियन अशी त्याची रीच होती. बापरे. ठीक आहे. आणि तेव्हा मग आमचं त्या ह्याच्यावरती आमचं डिस्कशन झालेलं, आणि आता बाय गॉड्स ग्रेस त्याची रीच एवढी चांगली झाली आणि त्याचे फॉलोअर्स पण चांगले वाढलेत. आता तो म्युझिक सॉंग्स पण करतोय, सगळं करतोय. सो हॅपी फॉर. काय नाव आहे त्याचं? प्रणित. ओळखत असेल, श्वेताचा पण फ्रेंड आहे. अरे श्वेता, तू माझ्या किती पॉडकास्ट मध्ये नाही मी सांगते तुला रे असं. प्रणित पूर्ण नाव काय? ओके. अच्छा. दिस इज ऑल्सो फैक्ट. फैक्टच है. फैक्ट को हम डिनाई नहीं कर सकते. राइट. तो इसलिए भाई लड़कियों की शादी 18 में होती है और अपनी 21 में यूनिवर्सल है. अभी नहीं होती है. गांव साइड में होती है शायद, लेकिन नहीं मिनिमम बता रहा हूँ. मिनिमम
मिनिमम Legal. लीगल हाँ. ऐसा है. बोलो फिर कैसा लग रहा है? ये सब बातें एकदम से मैं कॉमेडी बना दी थी, इतना हाँ सीरियस ना. मैं हो गई. मध्येच आपलं असं फ्लक्च्युएट होतंय, हा, मध्येच मध्येच सिरियस हिंदी येते, होतंय. मध्येच हे येतंय. Right. पण ऍक्च्युली कन्व्हर्सेशन हाच असतोय. हा. ऍक्च्युली असं नाही ना की आपण काय हा. ठरवून बोलतोय किंवा स्क्रिप्टेड बोलतोय की हाच लँग्वेज मध्ये बोलायचं नाही, ते आणि- फ्लो मध्ये होऊन हा. जातंय. और म्हणजे मेनली काय माहितीये का, हम्म. आपण जरी नॉर्मल बोलतो पण जे गेस्ट असतात ना, हम्म. गेस्ट इन द सेन्स ऑडियन्स हम्म. किंवा जे बघणारे व्हिडिओ, ते याच्यातनं खूप काही शिकून घेतात. हो. जरी आपण गोष्ट आपल्या 10 गोष्टी आपण करतो त्याच्यातल्या त्यांच्या 2च कामाच्या आहेत, पण ते त्यांच्यासाठी 2 कामाच्या आहेत. तर ते शिकून काही घेतात. ना काहीतरी शिकायला मिळतं. काही ना काही नाही, जसं- भरपूर काही कॉन्टेंट क्रिएशन आणि रील स्टारचा डिफरन्स जसे तू सांगितलीस ते, म्हणजे काय करावं लागते बाई 9 to कुणाकुणाचा डाऊट असतो दिमागात, मी 9 to 5 जॉब सोडून करू की नाही करू. हम्म. मग बघेल, जर त्याच्यात पोटेन्शियल असेल तर तो सोडेल जॉब, सोडेल, त्याच्यात काही असं नाहीये की सगळे करतात सगळ्यांनाच सक्सेस भेटतो. हा. काही लोकांना पटकन मिळतं, काही लोकांना 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात, काही लोकांना Obviously. 1 हफ्त्यात पण मिळतं. सो आपल्यामध्ये तेवढे पेशन्स असले पाहिजे की एक्झॅक्टली. आपण ते बिअर करू. असं सगळ्यात मेन रोल तर पेशन्स पेशन्सचाच प्ले करतो आहे. ना. पेशन्स आणि कन्सिस्टन्सी प्लेज अ बिग रोल, असं माझं तरी पर्सनल ओपिनियन आहे. हा, कारण की सगळे दिवस आपल्या याच्यात राहणार नाही. आणि पहिली गोष्ट तर फ्रीडम असलं पाहिजे कॉन्टेंट करायचं. हा, घरच्यांचा सपोर्ट या की कर बाई कर. जसं की मला असं तू बघायला गेलंस तर मला पहिले स्टार्टिंगला नव्हता हा. सपोर्ट घरच्यांचा कोणाचाच. अच्छा. म्हणजे हा. कोणाचं, म्हणजे घरी माझे कोण भाऊ आणि पप्पाच असतात आणि हम्म. बाकीचे तर रिलेटिव्ह. हम्म. सो मला कोणाचाच सपोर्ट नव्हता स्टार्टिंगला. तर यू वोंट बिलीव्ह, मी दादाला माझ्या ब्लॉक केलं होतं जेव्हा मी स्टार्ट केलं होतं कॉन्टेंट म्हणजे रील्स बनवणं जेव्हा स्टार्ट केलं हा. होतं, जस्ट बिकॉज की तो बघेल आणि तो मला आवडेल. हा. सो हळूहळू मग त्याला दुसऱ्याच्या फ्रेंडच्या थ्रू कळायला लागलं की मी व्हिडिओज तुझी बनवते. बहीण व्हिडिओ बनवते. हा. सो आणि मी एक अशा सराउंडिंग मध्ये राहते ना, लाईक अशा प्लेस मध्ये जिथे लोक खूप असं जज करतात. गावाचे. हा, गाव एरिया, प्रॉपर गाव एरिया. हम्म. की समज आता आपण असं नॉर्मली जरी ॲज अ फ्रेंड जरी बोलतोय, तुझ्याशी मी बोलते रस्त्यावर उभी राहून, तर म्हणजे मी कॅरेक्टरलेस. डायरेक्ट. हा, मी कॅरेक्टरलेस आणि तू माझा बॉयफ्रेंड. अच्छा. तू नसलास, तू माझा भाऊ असलास, तू काका तुझं लग्न झालेलं जरी असेल ना, तरी तुला माझा बॉयफ्रेंड बनवणार. अशा एरियामधून मी बिलॉंग करते. असं म्हणजे आपलं घरातलं ठेवणार असं झाकून बिकून, हा, आणि आमचं बघणार असं, म्हणजे दुसऱ्या असं आहे माझ्या इकडे तरी. सो त्या एरियामधून कॉन्टेंट क्रिएशन चालू करणं किंवा रील्सच्या किंवा सोशल मीडियाच्या फील्डमध्ये येणं, दॅट वॉज अ व्हेरी बिग चॅलेंज फॉर मी. तरी मी सर्वाइव्ह केला आणि प्राऊड ऑफ माय सेल्फ. कसं काय पण केलंस, कसं काय केलं आता, म्हणजे भावाला ब्लॉक केलीस ते एक झालं. हा, भावाला ब्लॉक केलं. नंतर मग त्याला हळूहळू मला जेव्हा मी स्टार्टिंगला फेमस झाले तेव्हा खूप सारे म्युझिक व्हिडिओज यायचे. आता अग्री लोक ते एपिसोड्स बनवतात युट्यूबवरती, त्याच्यामध्ये मला यायचं रोल ऑफर यायची. सो मला ते त्यांनी कधीच नाही करून दिलं की नाही करायचं, लोक काय बोलतील, लोक काय विचार करतील. विनायक माडीच्या याच्यात कर, जाम फेमस. बाय विनायक माडी, बघ हा पॉडकास्ट बघितलास तर घे बाईला. हा, चालेल, मला आवडेल. आगरी कोळी आहेस ना तू? आगरी कोळी म्हणजे हाफ बोलू शकतोस. माझे पप्पा मराठा आहेत. अच्छा. ओके. सो मग तसंच दादाला नंतर मग मी सांगितलं, मग तो तेच बोलला की लोक काय बोलणार, कसं वाटणार, असं तसं नाही करायचं, कोणाच्या पण व्हिडिओमध्ये नाही जायचं, तुला काय करायचं ते तुझं कर, असं वगैरे. सो मग मी एका पॉइंटला ना त्याच्याशी भांडले, पप्पांशी भांडले, आणि बाहेरच्यांना तर मी कम्प्लिटली त्यांचा प्रेझेन्सच इग्नोर करून टाकला की मला कोण बघतंय, माझ्याशी मला कोण बॅकबिचिंग करते और काय, भले मग ते माझ्याबद्दल वाईट विचार करू दे, आय डोंट केअर. बिकॉज मला माहिती आहे, जे माझे 4 लोक आहेत माझ्या हातावर मोजणे एवढे फ्रेंड्स, त्यांना माहिती आहे मी कशी आहे. सो दॅट इज इनफ फॉर मी. असं की मला दुसऱ्यांच्या ओपिनियननी नाही फरक पडत की तू माझ्याबद्दल काय विचार करतो. मी तुला 100 लोकांना माझ्याबद्दल तर नाही जाऊ शकत ना, जाऊन सांगू शकत की मी चांगली आहे, मी चांगली आहे, मी चांगली आहे, असं नाही सांगू शकत. तुला माहिती आहे तर ठीक आहे, नाही माहिती मी वाईट आहे तर मी वाईट आहे, नाही आहे तर जा, मला नाही फरक पडत. असं पण हे एवढं म्हणजे स्वतःला समजायला की फरक नाही पडून द्यायला पाहिजे. खूप किती दिवस गेले, खूप हर्ट झालं, खूप मी मेंटली पण म्हणजे खूप इश्यू झाला त्या गोष्टीचा. एन्झायटी, डिप्रेशन, व्हॉट्सएव्हर, तो पण फेस सर्व्हाइव्ह केलाय मी.
बट आता मी एवढं स्वतःला स्ट्रॉंग बनवलंय. हम्म. प्रत्येक फॅमिली सिच्युएशन म्हण, बाहेरची सिच्युएशन म्हण, फ्रेंड सर्कल म्हण किंवा काही एक्सेट्रा एक्सेट्रा. सो त्याच्यामधून मी स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवलंय की आता मी फरकच नाही नाही कोणत्या पडत. गोष्टीचा फरक पडून देत स्वतःला. जरी फरक मला पडतोय तरी मी नाही दाखवत मग तो असा की कोणाच्या वागण्याने, कोणाच्या बोलण्याने, कोणाच्या राहणीमानाने मला फरक पडतोय. मी नाही दाखवून देत लोकांना असं. मग कसं काय हे मॅच्युरिटी आणलीस की हे वेळ आहे निघून जाईल असं? म्हणजे मी खूप कमी वयापासून मी खूप काही फेस केलंय ना, त्यामुळे मला ते खूप लहान एज मध्येच मला एवढं असं झालं की आली ती मॅच्युरिटी नॅचरली. असं बोलू शकतोस की खूप गोष्टी लहानपणापासून झाल्या, खूप बघितल्या गोष्टी. सो बाय द टाइम तरी मी झाली म्हणा कॉन्टेंट क्रिएटर. कॉन्टेंट क्रिएटर तर माझं म्हणजे असं आहे की माझी जी मम्मी आहे तिला मला बघायचं होतं. मोठ्या पडद्यावर. हा ना, तिचं स्वप्न होतं की मी काहीतरी असं करावं, ऍक्टिंगच्या फील्डमध्ये जावं किंवा असं डान्सर बनावं असं. तिने मला डान्स क्लास वगैरे सगळं लावलेला लहानपणी. आणि मला पण पर्सनली खूप आवड होती लहानपणी. त्याच्यानंतर मग एक पॉइंट ऑफ टाइम आला की मी ते सगळं बंद केलं. नंतर मग माझं की नाही, मी करणार, मला करायचंय, मला आवडतं, मी करणार असं. आणि पण मला आता असं पण वाटतं, वाईट पण वाटतं या गोष्टीचं की मी करते एवढं सगळं आणि जी एक व्यक्ती मनापासून हॅप्पी झाली असती मला ह्या पोझिशन वरती बघायला ना, ती नाही असं. हा असेल, बघत असेल कुठून तरी. होप सो. तू पण म्हणजे तिचीच मुलगी ना शेवटी, तर असतो प्रेझेन्स. असेल बघत कुठून तरी, बघत असेल. होप सो. बघा पॉडकास्ट मध्ये आली ह्याची. मोठी झाली मी मम्मा. तो वही है ना यार, जो झेल सकते हैं उनके नसीब में ही आता है. ही आता है, मैंने तो बहुत झेला. फिर जब तक इंसान रहता है झेल नहीं पाता है तब तक वो आता भी नहीं उसके, मतलब उसके लाइफ में ही नहीं आती वो चीज. जितना तुम मैच्योर हो गए उतना डिफिकल्टी ज्यादा रहती है, लेकिन आप सहन करना सीख जाते हैं. मतलब सहन करायची जर ॲबिलिटी असेल ना स्वतःमध्ये तर तू जग जिंकू शकतोस भाई. असं ना, जर तू ती गोष्ट सहन करू शकतोस ना, फक्त एक थोबाडावरती मास्क लावायचा. जर तू सॅड आहेस ना, 2 सेकंड मध्ये स्विच करायची पर्सनॅलिटी डायरेक्ट की कोण तू, मला नाही फरक पडत किंवा कोणती गोष्ट. असं राहायला हवं सर्वांनीच. पण त्या पुश करणाऱ्याला तू अजून नाही विसरलीस ना पण. त्यावरती मला काही नाही बोलायचं. अरे त्याला सोड ना, जाऊ दे ना. सोडलं ना, तूच टॉपिक काढते. नाही तू बोलला म्हणून बोलतोय. त्या सोड, काय काय सोडला कुठल्या मोठ्या पोझिशन काय मोदीच्या वर आहे काय? असं काय नाहीये की मी त्याला घेऊन ती गोष्ट घेऊन बसले किंवा असं काय. बट ठीक आहे, मी फक्त अप्रिशिएट करते त्या गोष्टीला की मला पुश केलं, त्यामुळे मी आज आहे जे मी काय करते. त्याने पुश केलं तर तू हे बनलीस कॉन्टेंट क्रिएटर. सपोज दुसऱ्या कोणी पुश केलं असतं ना, तू आता मोठ्या पडद्यावरच असतीस. त्यानं कमी पुश केलं तुला. मग असं नाही. मग ऍक्टिंगचे क्लासेस वगैरे करतेस? नाही, काही नाही, सेल्फ करतेस घरी? काही प्रॅक्टिस करतेस? काही प्रॅक्टिस नाही, नॅचरली एकदम जे काय आहे ते. शिव्या देतेस लोकांना? 4 वेळा रिटेक घेऊन करायचं, बट करायचं असं. अच्छा. म्हणजे सगळं काय ते एकदम ऑर्गॅनिक, असं काय नाही की स्क्रिप्टेड असं प्रॉपर करायचं, असंच ऍक्टिंग करायची तर अशीच करायची, जे काय कॅमेऱ्यासमोर जशी ऍक्टिंग येईल तसं करायचं असं. हा ना. असं. आणि रायटिंगचं काय, तुला काय छंद आहे रायटिंगचा, की राईट करूनच कॉन्टेंट क्रिएट करायचं? राईट करूनच असं नाही, बट माझं असं म्हणणं आहे ना की जर आपण लिहिला अगोदर कॉन्टेंट ना, तर त्या गोष्टीची एक परफेक्ट फ्लो पण भेटतो आणि ती प्रिंट होऊन जाते आपल्या माइंडमध्ये. लिखाणाने जसं आपण स्कूल टाइम्स मध्ये पण जर पाठ करायची एखादी गोष्ट, ती आपण 4 वेळा लिहिणार, त्याने ती गोष्ट पाठ होईल. मग ती सारखी एक तर रिपीट टेक्स्ट घ्यायला लागत, फ्लो आपल्या दिमागात जातो, त्यामुळे आपल्याला ते कळतं की आपल्याला ते कोणत्या वे मध्ये एक्झिक्यूट करायचंय तो डायलॉग, तशा वे मध्ये. अच्छा, म्हणजे ते चांगली सवय आहे. चांगली सवय माझ्या मते तरी, की चांगली सवय. ओके. करतेस तू प्रत्येक ह्याच्यात नाही म्हणतात. जर मोठा कॉन्टेंट आहे, पैसा तगड़ा है तो कॉन्टेंट तगड़ा मिलेगा. मी ना ह्या विचाराने कधीच नाही केलं की मला ह्याच्या थ्रू एवढंच पाहिजे, त्याच्या थ्रू तेवढंच पाहिजे. बस मला आवड होती म्हणून केलं, पण आता येतोय तर ठीक आहे. आणि येथील पैसे मजबूत घेत जा.
मी तर बोलतो, मी तर भडकवतो डायरेक्ट आर्टिस्ट लोकांना, भाई पैसा घ्या तुम्ही यार, फ्री मध्ये नको करा ना. काय काय आपण टाइम देतो ना यार त्याच्या बरोबर. मागं, तेवढे एफर्ट्स असतात, टाइम असतात. एफर्ट्स असतात ते हम्म. त्यांचं प्रोडक्ट, समज कोणाचं प्रोडक्ट प्रमोशन आहे तर ते हम्म. कसं एक्झिक्यूट करायचं, काय करायचं, ते विचार करणं इज लाईक बिग हा. थिंग ना. ते तर दुसरी गोष्ट झाली, पण ज्या बेसिक गोष्टी आहेत, जसं एक कॉन्टेंट क्रिएटर आहे, हम्म. जिम जाणं इम्पॉर्टंट आहे, हम्म. त्याचं हेअर केअर रुटीन किंवा त्याचं स्किन केअर रुटीन, हे सगळ्या गोष्टीला पैसा खरंच लागतो यार, ना. तुला सांगू आता नाही नाही बोलून तरी असं सिम्पल जरी स्किन केअर 10,000 तर प्रोडक्ट लागतातच महिन्याचे. आरामात स्किन केअर प्रोडक्ट जरी घ्यायचे बोलले ना तरी पण मग 4-5 हजार कुठेच नाही गेले. असं प्रॉपर वा. प्रत्येक टूल पाहिजे तर ते पण इन्व्हेस्टमेंट आहे ना एक स्वतःवर. इन्व्हेस्टमेंट आहे. हा. तुला ब्रँड रिच आउट करताय, त्याच्या अर्थ असा नाही की ते सगळ्यांना करतायत. हम्म. त्यांच्यासाठी त्यांना एक फ्रेम मध्ये पर्सनॅलिटी चांगली दिसायला पाहिजे, त्याच्या कॉन्टेंट रिलेव्हंट पाहिजे, तो पण पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. पण एक पर्सनल ब्रँड पण असतो ना. असं माहिती माझ्यासोबत एका ब्रँडने स्कॅम केला होता. कसला? म्हणजे उद्या तुळव त्याला सांग. म्हणजे असं काय झालं माहितीये का, 13 फेब्रुवारी होती. हा. तर त्यावेळेस रात्री मला हम्म. 8-9च्या दरम्यान मला कॉल आला व्हॅलेंटाईन्स एजन्सीकडून की आमचं असं असं प्रमोशन करायचं, एका ॲपचं प्रमोशन होतं ते, आणि तर आमचं व्हॅलेंटाईन्सचं थीम आहे त्याच्यावरती, तर ते तुला आजच शूट करून मला द्यावं लागेल का, तर ते आपल्याला उद्या लाईव्ह करायचं आहे. ओके. सो आय वॉज लाईक, तेव्हा माझं थोडंसं फायनान्शियली पण होतं डगमगत. मी बोलले की ठीक आहे करते. मग मी ते, तू बिलीव्ह नाही करणार, मी राहते पनवेलपासून लाईक ऑलमोस्ट 10-11 किलोमीटर्स आतमध्ये अजून. तिकडनं मी गेली पनवेलला, माझ्या फ्रेंडला बोलवलं, त्यासोबत मी शूट केलं, एडिटिंग केली रात्री, त्याला रात्रीच्या रात्री पाठवली पण व्हिडिओ, स्क्रिप्ट वगैरे सगळं ऑन द स्पॉट विचार करून. त्यानंतर मग पोस्टिंग वगैरे झाली 14th. तर तेव्हा पोस्टिंगच्या टायमिंगला त्याने मला सांगितलं होतं की 7 days नंतर तुला पेमेंट येईल. सो लाईक की ठीक आहे, 7 days बेसिक टर्म्स असतात. तर 7 days नंतर 7 days 6th day मी त्याला मेसेज केला की पेमेंटचं काय अपडेट आहे, तुझे अकाउंट डिटेल्स पण नाही घेतलं, सो तू कसं शेअर करणार आहेस वगैरे वगैरे. तर मग ही वॉज लाईक की काहीतरी ब्रँडकडून इश्यू झालाय, सो 15 days नंतर 1 तारखेला तुला पेमेंट येईल, 1 मार्च. बोलले की ठीक आहे, चालेल चल, अजून थोडे दिवस थांबतेस. सो ते झालं. आणि त्यानंतर मग 1 तारखेला तो बोलतो की व्ह्यूज नाही गेले आहेत, रीच नाही गेली आहे, असं तसं. आणि जेव्हा मी डील लॉक करतो ना, तेव्हा ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी नसते कम्प्लिटली की तुला व्ह्यूज जाणार की नाही जाणार, तुला लाईक्स येणार की नाही येणार, तुला कॉमेंट्स येणार की नाही येणार, बिकॉज ऑडियन्सला प्रमोशनल व्हिडिओ बघण्यात काही इंटरेस्ट नसतो, नाहीच बघत ते. सो आणि इंस्टाग्राम अल्गोरिदम ते पकडत सुद्धा नाही असं ब्रँड. प्रमोशनचे जे व्हिडिओज असतात ना, त्या जास्त क्वचितच व्हायरल जातात असं बोलू शकतो. ते व्हिडिओ व्हायरलच नाही जात, ते मेनली स्टोरी वगैरे वरून टाकून प्रमोट करावं लागतात आपल्यालाच. तर मग तसं, तर मग त्याने मला ते सगळं सुनावलं. सो मी त्याशी त्या पॉइंटला खूप भांडले. तर मग ही वॉज लाईक की आम्ही बूस्ट करतोय व्हिडिओ, असं तसं. बूस्टिंग इन शॉर्ट की व्ह्यूज ते लोक वाढवतात त्यांच्या बूस्ट करून, पैसे खर्च करून. सो आय वॉज लाईक की नाही करायचं, कारण की ते माझ्या अकाउंटला इफेक्ट करणार. बरोबर. स्टील त्यांनी ते केलं विदाउट माय इन्फॉर्मेशन. आणि नंतर मग झाले, मग तो बोलला की अजून 13 तारखेला काहीतरी तुला पेमेंट येऊन जाईल. 13 झाली. 1/13 झाली, 1 महिन्याचा पेमेंट असं. तर माझा दिमाग तिथे एकदम खतरनाक वाला खराब झाला की भाई काय नाटक चाललंय तुझं. मी बोलली जी कोण तुझी एजन्सी वाली आहे ना, तो मीडिएटर होता, बोलू जी कोण तुझी एजन्सी वाली, तिचा नंबर दे मला, मी त्याशी बोलला. मी त्याशी बोलले तर बोलते दॅट इज नन ऑफ माय बिझनेस, तुम्ही तुमच्या मीडिएटरशी बोला, तुम्ही माझ्या थ्रू प्रमोशन नाही केलंय, सो मला बोलू नका. काय पेमेंट आलं 30% कट होऊन. अच्छा, नाही, तो बोलला 30% कट होऊन येणार, 40% कट होऊन आलं 1 महिन्यानंतर. एवढं वेट करून हाफ पेमेंटच भेटलं. हाफ पेमेंट 40% कट करून आम्हाला काय ते मिळालं, जे काय होतं ते. सो असं झालं होतं थोडक्यात. सो त्यामुळे असं लॉंग टर्म वाले जे पेमेंटचे टर्म्स असतात ना, त्याच्यामध्ये काम करायला सुद्धा भीती वाटते काय काय वेळेस की तुम्ही ब्रँड लोक आमच्याकडून काम करून घेता, तुम्ही पोस्टिंग टाइम टू टाइम करून घेता, मग तुम्ही पेमेंट पण टाइम टू टाइम करा. 30 days वाले टर्म्स तर पहिले
कोणी काढलंय ते मला माहिती नाही, आणि हे ना. नसलंच पाहिजे. हा. कारण की 30 दिवसापर्यंत तुमची ऑडियन्स आमचे व्हिडिओ बघते, तुमचा प्रोडक्ट प्रमोट होतोय, तुमचं सगळं काही होतंय, पण आम्हाला पेमेंट नाही भेटत आहे. आणि नाही 30 दिवसानंतर पण आम्हाला ही गॅरंटी नसते की तुम्ही पेमेंट करणारच. आणि नाही भेटलं तर मग आमची मेहनत वेस्ट गेली ना, असं असतं ते. मेहनत, तेवढे एफर्ट्स, मेंटली अजून दुसरं काही काम असेल तो सोडून आपण हा करतो, प्रायोरिटी आहे. तू विचार कर ना, मी एवढं रात्री शूट केलं, म्हणजे मी किती हे केलं, एफर्ट्स टाकले, म्हणजे मला काय मिळालं? मग काय, मग आता मला दुसऱ्या ब्रँडवरती ट्रस्ट करायला पण ह्याच्यामुळे असं होतं की भाई मेंटली पण ब्रेकडाऊन होतो ना माणूस. सोशल मीडियावर जी लाईफ दिसते ना एकदम की भाई मस्त मजा मारते, इकडे फिरते तिकडे फिरते, शिव्या पण देते लोकांना, कॉन्टेंट बनवते, एकदम चिल लाईफ वाटते. तर रिअल लाईफ मध्ये असतं का असं की भरपूर सारे अंटर फंटर आजूबाजू असं? नाही, असं असतं. म्हणजे असं आहे की बऱ्याच लोकांना वाटतं की मी भाई एवढे फॉलोअर्स आहेत, ह्याचे हिचे एवढे फॉलोअर्स आहेत, त्याचे एवढे फॉलोअर्स आहेत, तर ह्याचे खूप सारे लाईफमध्ये लोक असतील, खूप सारे लोकांना बोलत असतील. असं नाही की आम्हाला मेसेज येत नाही, येतात खूप सारे मेसेज, रिक्वेस्ट येतात दिवसाला, तू 50 बोल, 100 बोल, नॉनस्टॉप येतच राहतात. बट आमच्या लाईफमध्ये, म्हणजे माझ्या लाईफमध्ये तरी असं पर्सनली असं कोण आहे नाही की मला खरंच कोणाची गरज आहे कधी. तर माझ्या लाईफमध्ये असे खूप सारे फ्रेंड्स आहेत, किंवा कोण आहेत, 4-5 मैत्रिणी आहेत. मेल फ्रेंड्स तर नाहीच आहेत, नाही मध्येच काउंट कर. कसं काय दूर ठेवलीस तू पोरांपासून? म्हणजे स्वतःला असं फ्रेंड्स नाही आहेत, ओळखते मी बऱ्याच लोकांना, जसं मला ओळखतेस. आता म्हणजे असं ओळखते बऱ्याच लोकांना, पण असं फ्रेंडशिप काइंड ऑफ, तो मी फ्रेंडशिपची जागा किंवा फ्रेंडशिपचा टॅग नाही देऊ शकत मी कुठल्या पोराला माझ्या लाईफमध्ये अजूनपर्यंत तरी, कारण तसं कोणी आलंच नाहीये. सो असं प्लीज विचार करणं बंद करा की जे आलं ते निघून गेले. असं नाही. ठीक आहे, जे होतं चांगल्यासाठी होतं. आय तो बिलीव इन दॅट की जो हो रहा है अच्छे के लिए हो रहा है, तेरे लिए कुछ आगे बहुत अच्छा लिख रखा है, इसलिए ये जो था वो पीछे छूट गया तो उसको पीछे ही छोड़ दो, ऐसा. अरे तुम्हें अगर लाइफ में कुछ बड़ा मिलना रहेगा ना तो तुमको ज्यादा झेलना पड़ेगा ये सारी चीजें, ऐसा बोलते हैं. मैंने झेला भी, और मैं झेलने के लिए और भी रेडी हूँ, बिकॉज आई बिलीव कि उस चीज से मैं और स्ट्रांग बनूंगी. एंड कितना स्ट्रांग बनने का, ऑलरेडी इतना स्ट्रांग, मेरी लाइफ इजी हो जाएगी. 22 में भाई इतने स्ट्रांग है. अरे एज बता दी गाइस मेरी. बीप कर देंगे इसको, ठीक है, 22 को बीप कर देंगे. तर काय मॅच्युरिटी अरे एवढा, म्हणजे खतरनाक एकदम आली, कारण की रिस्पॉन्सिबिलिटीज आल्या ना, कमी वयात रिस्पॉन्सिबिलिटीज आल्या, सो त्याच्यामुळे आली. कारण घरचं सगळं बघा, बाहेरचं सगळं बघा, सो त्यामुळे आहे. म्हणजे माझा भाऊ पण आधी नव्हता करत जॉब, सो त्यामुळे पण ते एकदमच माझ्यावरती बर्डन झालं होतं असं की, सो त्यामुळे वेळेने खूप काही शिकवलंय. सो त्याचं मी आता चांगला युटिलायझेशन करते असं मला वाटतं. आणि जेव्हा जॉब करत होतीस तेव्हा असं वाटायचं का यार सोडून द्यायला पाहिजे, आपली आवड दुसरी आहे? वाटायचं. कधी? रोज वाटायचं? रोज. मला रोज ऑफिसला जायलाच पहिली गोष्टचा कंटाळा यायचा, आणि ते काम करायचं बोलल्यावरती ते खूप हेक्टिक. हे काम मला आवडतं सुद्धा, मला पाहिजे तेव्हा मी करू शकते, मला पाहिजे तेवढा मी ब्रेक घेऊ शकते. जॉब करायला गेलो 1 तासच ब्रेक, त्याच्यावरती 1 मिनिट घ्यायचं नाही, असं असतं रूल. बीपीओ? बीपीओ मध्ये 1च घंटा ब्रेक. किती वर्ष केलीस तरी ते जॉब? बीपीओ 2.5 years. 2.5 वर्ष. 2.5 years. आता म्हणजे आय एम सो ग्रेटफुल की माझ्या पप्पांनी मला एवढं एज्युकेट केलंय, किंवा एवढे लेसन्स दिलेत लाईफमध्ये, चॅप्टर्स म्हणजे झालेत क्लोज, की मी स्वतःच्या हिमतीवरती आज उभी आहे. मी जे काय ते मी माझ्या हिमतीवरती आहे. सो आय एम सो प्राऊड ऑफ दॅट की मला कोणाची लाईफमध्ये गरज नाहीये. माझ्या पप्पाने मला तेवढं शिकवलंय की मी माझं कमवून खाऊ शकते. मग ते थ्रू सोशल मीडिया असो, थ्रू एखाद्या वेळेस मला जॉब करायला लागलं तर मी ते पण करायला रेडी असं. अच्छा, म्हणजे तू तयार आहेस चॅलेंजेस कुठलं पण येऊ दे? असायला पाहिजे ना सर्वांनी. ऑब्विसली. पण कुठला आलतू फालतू याच्यावर डिपेंड आहे हा येईल सपोर्ट करेल. म्हणजे हल्ली असतात अशा 50% पोरी अशा असतात की दुसऱ्याच्या डिपेंडेड राहतात, की तू माझा बॉयफ्रेंड येईल, मला हे देईल, मला ते देईल. मला नाही आवडत तसं. स्वतःच घेते म्हणा. मी जरी कोणाला भेटली किंवा कोणासोबत बाहेर जरी गेली ना, तरी आय पे माय ओन बिल्स. मी कधी कोणाला असं नाही सांगत की तू माझ्या पैशावर
तू मला ट्रीट देणार आहेस, तू मला डेटवर नेणार आहेस. अच्छा. असं ते माझ्याकडून ट्रीट तुला, मी तुला डेटवर नेते, असं असतं माझं. भले मग ती पोरगी असो पोरगा असो. नाही सर मेरे को कब मग सून सून. मला स्टारबक्स मध्ये घेऊन जा. नाही, आय डोंट लाईक स्टारबक्स. का? माहिती नाही, मी एकदा प्रमोशन केलं होतं स्टारबक्सचं आणि पैसे नाही आले? हा पैसे नाही आले स्टारबक्सचे प्रमोशन हा केलं होतं ना, प्रमोशन केलं होतं, ऑब्विस पैसे आले तरी असते. तुला आवडत नाही? नाही आवडत, का त्याची म्हणजे टेस्ट नाही मला आवडत. अच्छा. सगळ्यांचे प्रेफरन्सेस असतात वेगळे, हम्म. मला नाही आवडलं ते. अरे जे काय तुला त्यांनी जे काम काय- दिलंय, तू जे काय त्याला मला फ्री मध्ये ते- प्रमोट करायला पाहिजे. नाही ना, जेवढे पैसे दिले तेवढे प्रमोट केला तर बस झालं, बस झालं, झालं. संपले पैसे. स्टारबक्स पण आपण बीप करून टाकू. आणि जेव्हा एकटी पडतेस कधी लाईफ मध्ये हम्म. की नाही आता ते फ्रेंडला पण नाही जमू शकत गोष्टी, म्हणजे त्या मैत्रिणीला तुझ्या, मग त्यावेळेस काय करतेस? असा एक माझ्या लाईफमध्ये पॉइंट आला होता, हम्म, जेव्हा ज्या माझ्या 2 फ्रेंड्स आहेत ना, हम्म, त्या माझ्यापासून लांब झाल्या होत्या हम्म. बिकॉज ऑफ जेलसी? नाही, जेलसी नाही बोलू शकत. ते माझ्याशी कधीच जेलस नाही. असं लोक बोलतात ना की पोरीच पोरगीची दुश्मन असते, हम्म. असं, पण तसं नाहीये. माझ्या बाबतीत तुझ्यात तसं नाहीये नाही. पण असतं असं? माझ्या बाबतीत तसं नाहीये. हा. माझ्या ज्या फिमेल बेस्ट फ्रेंड्स आहेत, 1 2 3 ज्या कोणी आहेत, हम्म, त्या माझ्यावरती कधीच जेलस नाहीत ना, मी त्यांच्यावरती जेलस. दे आर व्हेरी सपोर्टिव्ह. हम्म. म्हणजे ते लोक मला असं पोरीसारखं केअरिंग, लव्हिंग, सर्व लगेच सर्व ह्या आहे. पॉडकास्टला लगेच स्टोरीला टाकतील कोण? त्या. हा, टाकतील, लागतील. हा, पडलं. सो ते लोक असं आहेत, खूप केअरिंग, लव्हिंग आहेत. सो अच्छा. आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट. आय फील ग्रेटफुल की आहे असं माझ्यासोबत. तर मग त्या लोकांचं माझं बोलणं बंद झालं होतं. हम्म. एकटी पडल्यावरती काय काय करायचं? हा नाही आहे त्याचं लक्षात. उत्तर अरे मीच विचारला प्रश्न हा. मग त्याचं उत्तर देते. सो मी त्या पॉइंटला ते लोक माझी मोस्टली तरी असं बोलायला गेलंस ना तू, जवळजवळ 1-1.5 वर्ष नव्हतो आम्ही कॉन्टॅक्टमध्ये बिलकुल अच्छा. पण. तर मग का पण? तेव्हा असंच नाही, काय नाही, सांग. असंच थोडंसं नॉर्मल भांडण झालं होतं काय आमचं. कशावरून? भांडण नव्हतं झालं, रुसवी फुगवी झाली होती थोडी माझ्या. तू भेंडीची भाजी मला का नाही दिली असं? नाही, मग म्हणजे मी एक गोष्ट त्यांच्यापासून लपवली होती असं तेच बोलू तेच शकते. त्याची. नाही नाही नाही. हा. ती तर प्रत्येक गोष्टी त्याला नको होतं असं थोडं. तर मग तेव्हा मग माझ्यासोबत तसं काय झालं वाईट वगैरे, तर मग ते मलाच विअर करावं लागत होतं की हम्म. सर्वाईव्ह करत होत असंच एकटं बसून 1.5 वर्ष? हा. तेव्हा म्हणजे ना मी त्या पॉइंटला मी इस्कॉन माहिती आहे तुला? हा, इस्कॉन टेम्पल आहे या इस्कॉन भगवान टेम्पल. हा, कृष्ण भगवान. हा, हा. राधे राधे. हम्म. सो त्या फेजमध्ये मी तिकडे खूप जायचे, हम्म. बिकॉज मला तिकडे गेलं ना की कसं वेगळंच प्रेझेन्स हा, फील होतं त्यांचं. डिवाइन फील. हा, डिवाइन फिलिंग एकदम. पण आता हे खारघरचं आमच्या इकडचे जे आहे ते मोठं मंदिर झालंय. सो तिकडे आता पार्शलिटी खूप होते त्या लोकांची. त्या लोकांना फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते आणि दुसऱ्या लोकांना बाहेर. तुम्ही काय करायचं ते करा. कोणत्या लोकांना फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते? त्यांच्या लोकांना असं बोलू शकतोस. म्हणजे ज्यांनी ते मेंबरशिप घेतली आहे ते? मेंबरशिप नाही, म्हणजे जे प्रॉपर नाही का माळ वगैरे घालतात, त्यांचे जे सेंट्स वगैरे असतात ते लोकांना. तर जेव्हा छोटं मंदिर होतं ना तेव्हा आयडल पण छोटंच होतं त्यांचं. सो मूर्तीची असते ती छोटीच होती. आणि तेव्हा मग तिकडे गेलं ना असं की म्हणजे भले माझ्या लाईफमध्ये काय चांगलं झालं वाईट झालं आणि मी ते त्यांच्यापासून लपवते कानापासून. सो जेव्हा ते कॉन्टॅक्ट व्हायचा ना, आय कॉन्टॅक्ट मूर्तीसोबत, सो त्या टायमाला रडायचं. हा, होतं ते लिटरली. आणि मग मी तेव्हापासून मला कृष्ण भगवानवरती खूप बिलीव्ह आहे असं की हा भाई आहे, सपोर्ट आहे मागे कोणाचा तरी. असं होतं कृष्णाच्या मंदिरात, परत पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरात. आणखी मला तिथे ऑटोमॅटिक रडायला येतं म्हणा. ऑटोमॅटिक, म्हणजे काही बोलायची पण गरज नसते. काहीच असं वाटतं की बाई समोरचा समजून देतोय आपल्याला, बस रडा. देव बघतोय ना, देव जसं बघतो ना त्या वे मध्ये जे रडायला येतं ना. मी आता रिसेंटली बालाजी टूर सोबत ट्रिपला गेली होती, ती कोलॅबरेशन वाली ट्रिप होती. तर त्याच्यामुळे आम्ही इकडे गेलो होतो पंढरपूरला. सो तेव्हा मंदिरात पाऊल टाकला ना, मला असं अलगच फिलिंग आली ना. पहिल्यांदा गेले होते मी मंदिरात. बालाजीला नाही, विठ्ठलाचं मंदिर, पंढरपूरला. हा. तर मग ती एक वेगळीच फिलिंग होती आणि छान वाटलं, रडायला आलं, भरून आलं असं म्हणू शकतोस. अच्छा, जे गोष्टी होत्या सगळ्या शेअर केल्यास. म्हणजे मी मम्मी गेल्यापासून मी ना लिटरली तुला सांगू, देव माझे पिशवीत बांधून ठेवले होते.
मी देवाला पूजलं नाही कधीच, काहीच नाही केलं. मला त्यांच्यावर विश्वास उडाला की म्हणजे असं की मला असं वाटतं पण अजून पण की ज्या लोकांना मी प्रेम करते, जे लोक मला आवडतात ना, ते लोकांना देव नेतो. माझ्यापासून लांब करून नेतो तरी नाही तर लांब तरी करतो. हम्म. म्हणून मला कोणावरती प्रेम करायला पण भीती वाटते की कोणाला जीव लावायला पण भीती वाटते. सो मी ते कम्प्लिटली बंद केलं होतं. बट लास्ट 2 to 3 years आय स्टार्टेड बिलिव्हिंग इन देम अगेन. कसं काय तू काय म्हणजे ट्रान्झिशन कसं काय आला की एकदम मानत नव्हती मग परत मानायला लागली? ट्रान्झिशन असं नाही म्हणू शकत मी. स्टार्टिंगला तर माझ्या फ्रेंडनी, श्रुती आहे माझी फ्रेंड, शी वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड आहे माझी ती, असं म्हणू शकतो. तिने मला नेलं होतं इस्कॉनला फर्स्ट टाइम. मला इस्कॉन बद्दल काही माहिती नव्हतं आणि स्टील मी असं नाही बोलू शकत की मला खूप नॉलेज आहे त्या गोष्टीबद्दल, बट आहे. सो तिकडे मी जेव्हा गेली तेव्हा मला ते प्रेझेन्स फील झालं आणि मी मॅनिफेस्टेशन केलं तिकडे जाऊन किंवा प्रार्थना केली. सो मला ते असं झालं की मला ती गोष्टीचं नाही का रिझल्ट भेटायला लागले त्या गोष्टीचा. काय मॅनिफेस्ट करायचीस? म्हणजे असंच की आता ब्रँड कोलॅब यायला पाहिजे नाही बट ऑब्वियस माझी लाईफ मध्ये खूप अप्स अँड डाऊन्स आहेत, तर सगळं चांगलं नीट सुरळीत चालावं असं माझं म्हणणं होतं. तर मग तेच गोष्टी माझ्या नीट चालायला लागल्या. सो मग मला असं वाटलं की हा कुठेतरी आहे, एक एनर्जी आहे, एक एनर्जी फील होते. ती फील होते म्हणजे ती आहे असं. आणि मग त्याच्यानंतर परत तू त्याच्यावर आलीस? असं नाही बोलू शकत मी बिलीव्ह करते त्यांच्यामध्ये अजून पण मी पूजत नाही असं बोलू शकतो. मग हे काय झालं? पण जातेस ना तू मंदिरात वगैरे? घरी नाही पूजत, म्हणजे मंदिरात जाते, दर्शन घेते, पण पूजत नाही अजून पण असं. अजून तू नाराज आहेस? नाराज तर मी लाईफ टाइम राहणार ना बाई. ते पण आहे म्हणा. म्हणजे मी ज्या तुला शेअर केल्या त्या गोष्टी माझ्या मनात परत आल्या ना की हा भाई असं पण झालंय माझ्यासोबत जे मी तुला सांगते, जे की मी कुठेतरी समव लाईफच्या रश मध्ये मी ती विसरून गेली होती गोष्टी किंवा असं थोडं विसरायला होतात त्या गोष्टी. सो त्या मला परत आठवल्या. सो मला असं झालं की माझ्या लाईफमध्ये असं पण झालंय वगैरे. सो मला चांगलं वाटलं ते सगळं तुझ्यासोबत शेअर करून आणि मेन गोष्ट तर पॉडकास्टवरती येऊन, कारण की एवढ्या दिवस मी लोकांचे पॉडकास्ट बघायचे, बोर होतंय काय होतंय घरी तर कोणाचेही पॉडकास्ट लावा, नॉलेजसाठी असंच. मला हिस्टॉरिकल पॉडकास्ट बघायला जास्त आवडतात, शिवाजी महाराजांचे म्हण किंवा असं पहिलेचे पॉडकास्ट हिस्टॉरिकल असं, तर ते बघायला खूप आवडतात. सो आता मला असं खूप चांगलं वाटतं की पहिला पॉडकास्ट केला तो मी तुझ्यासोबत केला आणि म्हणजे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी बोलू शकते मी माझ्यासाठी आहे ही. आणि थँक्यू. आणि इथं काय यायला काय पाहिजेत पण लोक पॉडकास्ट मध्ये? याच्यासाठीच की भाई आपलं जी जर्नी आहे ती दुसऱ्यांनी पण बघून इन्स्पायर व्हावं, त्यातून काहीतरी शिकवण घ्यावी आणि जर त्या लोकांना आवडते तर त्यांनी ते आपल्यासारखं काहीतरी करावं आणि आपलं जे आहे प्रोफेशन ते पुढे न्यावं. पर्टिक्युलर आता माझं म्हण कॉन्टेंट क्रिएशन म्हण किंवा दुसरं कोणतं आर्टिस्ट म्हण, सगळ्यांकडून थोडं थोडं इन्स्पिरेशन घेऊन त्यांनाही कळलं पाहिजे की खूप सारे आर्ट फॉर्म्स किंवा खूप सारे व्हेरिएशन्स आहेत सोशल मीडिया, स्कोप आहे सोशल मीडियामध्ये पण. सो त्यावेळी त्यांना पण ट्राय केलं पाहिजे, म्हणजे तो नॉलेज उखरून आला पाहिजे. रील स्टार पेक्षा कॉन्टेंट क्रिएटर होण्याकडे भर द्या असं नाही, काहीही बनू शकतो आता, असं नाही रील स्टार, कॉन्टेंट क्रिएटर, आर्टिस्ट काहीही बनू शकतो तू, ब्लॉगर, ब्युटी, फॅशन. आणि माझं मेन मोटो तर हा आहे की म्हणजे आता असं आहे की मला जेवढी पण माझी ऑडियन्स आहे ती ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर ओळखते. सो मी आता प्रत्येक निश मध्ये मी ट्राय करते. ब्युटी चालू केली मी आता. सो मला असं झालं की ब्युटी, फॅशन, ट्रॅव्हल सर्व म्हणजे डेली लाईफ व्लॉग सर्व करायचे. सो पीपल शुड रेकॉग्नाइज मी बिकॉज इट्स मी अँड दे शुड फॉलो मी बिकॉज इट्स मी. आपको अपना खुद का आयडेंटिटी बनाना. असं नाही की फक्त मी कॉमेडी कॉन्टेंट बनवते किंवा मी इमोशनल कॉन्टेंट बनवते, मोटिवेशनल कॉन्टेंट बनवते त्याच्यामुळे मला फॉलो करावे. त्यांनी मला फॉलो करायला पाहिजे बिकॉज ती मी आहे, माझ्यासाठी फॉलो करा असं. बरोबर. आणि तुम्हाला पण भाई असं काही करायचं असेल तर हा पॉडकास्ट पूर्ण बघा, त्याच्यासाठी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. रॉकास्ट विथ राव. प्लीज डू सब्सक्राइब करो क्योंकि इधर रॉ और रियल टैलेंट मिलेगा, ऐसे ही पॉडकास्ट मिलेंगे आगे ही. तो थँक्यू सो मच सुची, थँक्यू फॉर हॅव्हिंग तू आली मी. इथं आणि आपलं खूप असा इम्पॉर्टंट काय बोलतात लाईफ लर्निंग आम्हाला सांगितलं. ठीक आहे, चलो भेटू. थँक्यू.